श्रोते हो, आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक काळात केवळ शैक्षणिक यश नव्हे तर मुलांचं शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य संतुलित ठेवणं ही मोठी जबाबदारी पालक आणि समाजावर आहे. या प्रवासात काही व्यक्ती नोकरी पलीकडे जाऊन सेवेला साधना मानतात आणि मूक गरजांना शब्द देतात. मतिमंद मुलांसाठी फिजिओथेरपीच्या माध्यमातून गेली 12 वर्ष निस्वार्थ कार्य, वृद्धांसाठी विनामोबदला सेवा, रक्तदानातून सामाजिक बांधिलकी, तर हजारो मुलापालकांसाठी मन, अभ्यास आणि पालकत्व यावर मार्गदर्शन करणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे संवेदनशीलता, विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम. आज आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत श्रीवदन केशव आरोस्कर. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, तुमच्या ह्या बहुआयामी सेवाभावी प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि या कार्यासाठी आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली, थोडक्यात सांगा. सुरुवातीला काय झालं, माझा जो मुलगा होता, म्हणजे मुलगा जेव्हा झाला मला, त्याच्या अभ्यासाच्या समस्या सुरू दिसायला लागल्या मला. चंचलता आहे, अभ्यास करत नाही, अभ्यास त्याला आवडत नाही, इथून सुरुवात झाली. मग आता म्हटलं, मग काय झालं, मग एका सरांबरोबर माझी भेट झाली आणि त्यांच्यावर चर्चा झाली. मग तिथून मला तो विषय आवडला की ही म्हटलं समाजाला गरज आहे आणि आपण यामध्ये काहीतरी केलं पाहिजे, शिकलं पाहिजे. मग त्यामध्ये पुढे पुढे शिकत गेलो, ह्या गोष्टी करत गेलो, त्यामध्ये यश येत गेलं आणि ते समजत गेलं की मुलांना किंवा समाजाला ह्या गोष्टींची खरोखरच गरज आहे, की सुजाण पालकत्व असावं, की मुलांचा अभ्यास करण्याची पद्धत असे, ते लक्षात आलं आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये करत गेलो. पालकांना सांगत गेलो, मुलांना शिकवत गेलो, सेशन घेत गेलो आणि त्यामुळे ते होऊन गेलं. ते म्हणजे आपल्या अनुभवातून हे स्पष्ट होतं की सेवाभाव हा केवळ व्यवसाय नसून तो जीवनदृष्टी आहे. बरोबर. आजच्या बदलत्या जीवनशैलीत पालकत्वाची भूमिका अधिक जबाबदारीची आणि संवेदनशील झाली आहे. तर सुजाण पालकत्व ही संकल्पना आजच्या बदलत्या काळात कशी कराल सर? मॅडम, कसं आहे, सुजाण पालकत्व म्हणजे नक्की काय हे पालकांनी समजून घेतलं पाहिजे. हो. बऱ्याच वेळा काय होतं, पालक आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये घालतात, चांगले त्यांना क्लास वगैरे देतात, म्हणजे आपले कर्तव्य पालक पूर्ण करतात. पण गडबड कुठे होते की आपलं मुलं अभ्यास करतं का, की त्याला काय प्रॉब्लेम्स आहेत हे शोधण्याचे पालक थोडे कमी पडतात. किंवा त्यावेळी काय करतात, शाळेवरती किंवा त्या ट्युशनवरती किंवा क्लासवर जे आपण वर्ग घालतो त्या वर्गावरती ते जबाबदारी देतात. स्वतः लक्ष जो घातला तो घालत नाही. काही पालक स्वतः लक्ष घालतात सुद्धा, पण तो काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, एखादा विषय कसा प्लॅन केला पाहिजे हे पालकांच्या लक्षात येत नाही. की आपल्या मुलाचे एक्झॅक्टली प्रॉब्लेम्स काय आहेत हे त्यांना समजून घेत नाही. किंवा पालकांचे काही अति लाड होतात, एखादी गोष्ट मला लगेच ते देतात, म्हणजे त्यांना वाटतं की ते सुजाण पालक होते. ॲक्च्युली तसं नाही आहे. इथे पालकांची थोडी चूक होते. म्हणजे त्यांना समजून घेणं हे महत्त्वाचं आहे मुलांना, की तुम्ही त्याला अति लाड करणं, मागितलेलं असं लगेच देणं, किंवा तू अभ्यास कर अशी अट घालणं, मी त्याला सायकल देतो, मग अभ्यास असं करी, परीक्षा आली की त्याला सायकल देणं, परीक्षा आली की मोबाईल देणं, म्हणजे आमिष दाखवणं, थोडंसं आमिष दाखवल्यासारखं. आणि थोडं कसं ते आपण म्हणतो तसं की थोडं पालक पण मुलांच्या प्रेमापोटी आणि याच्यामध्ये ब्लॅकमेल होऊन जातात, जरा ते गडबड होते थोडीशी, असं होतं. मग हे समजूतदार पालकत्व प्रत्यक्ष अभ्यासाच्या बाबतीत कसं उतरवता येईल? म्हणजे मुलांच्या अभ्यासाविषयक जडणघडणीत पालकांची नेमकी भूमिका काय असावी असं तुम्हाला वाटतं? कसं आहे मॅडम, आता माझा मुलगा किंवा एखादं मूल हुशार आहे, हुशारी म्हणजे नक्की काय हे तुम्ही पडताळून बघितलं पाहिजे. की समजा एखाद्या विषयात तुमच्या मुलं 90% पडले, 95% पडले, किंवा 25 पडले, किंवा 24 मार्क पडले, तुम्ही हा विचार केला पाहिजे की माझ्या मुलांना 90% पडले ते योग्य आहेत का? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. काय होतं, शिक्षकांमध्ये साधारण दबाव असतो की हे पालक येऊन गडबड करतील, गोंधळ करतील, म्हणून ते काय होतं, शिक्षक मार्क त्या मुलांना जास्त घालतात. सगळेच करतं असं मला म्हणायचं नाही, की असं काही वेळा होतं. हा परफॉर्मन्स तुम्हाला दिसतो 1ली पासून ते 5वी पर्यंत मुलांना जास्त मार्क असतात. 6वी पासून पुढे म्हणजे 6, 7वी, 8वी पासून मुलांची गडबड काय होते, तर परफॉर्मन्स मुलांना दिसत नाही. 1ली 4थीमध्ये कसं असतं, पुस्तकामध्ये चित्र जास्त असतात, त्याचा टाईप मोठा असतो, त्यामुळे पालकांना काय वाटतं आपलं मूल हुशार आहे. किंवा एखादं मूल तुमचं समजत नाही, ती तुम्ही समजून घेतलं पाहिजे की त्याचं कुठे कमतरता आहे, त्याला काय प्रॉब्लेम आहे, की आपल्या मुलाला जास्त मार्क कसे पडले, तो त्या लायक आहे का, तो खरोखर तसा अभ्यास करतो का, हे विषय समजून घेतले पाहिजे. असा एकंदरीत त्याचा रेशो आहे. वेळच्या वेळी तुम्ही शिक्षकांना, आता बघा मोबाईल सुविधा आहे तुमच्याकडे, तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतात, त्या ग्रुपवर तुम्ही मेसेज टाकला पाहिजे की शिक्षकांना फोन केला पाहिजे. भले आपण चालताना पण फोन करू शकतो. बरेच पालक सांगतात आम्हाला वेळ नाही, असं म्हणून तुमचं चालणार नाही. तुम्हाला तुमच्या मुलाला लक्ष दिलाच पाहिजे, केलं. कारण तुम्ही आपण जागे काय होतो, ज्यावेळी ते मूल मोठं होतं किंवा परफॉर्मन्स देत नाही. म्हणजे पालकांची भूमिका योग्य असली तरी अनेकदा मुलांच्या वागण्यात हट्टीपणा आणि चंचलपणा दिसून येतो. बऱ्यापैकी दिसतो. तर मुलांचा हट्टीपणा आणि चंचलपणा ही समस्या आहे की संकेत? त्यांना कशा प्रकारे हाताळावं यावर काय सांगू शकता? समजा तर मूल जेवत नाही तर पालक मोबाईल देतात. हो, खरं.
सरळ टी व्ही लावून देतात, कार्टून लावून देतात. म्हणजे काय होतं, त्या मुलाचं लक्ष होतं कार्टूनकडे की मोबाईलच्या गेमकडे, आणि आपण त्यांना भरू शकतो किंवा जेवण देतो. म्हणजे सुरुवात तुमची इथून होते की तुमचा 8 तास इथून सुरू होतो, आणि आपण त्याला खतपाणी घालत असतो पालक. आता काय झालं, एकुलते एक मुलं असतं किंवा 2 मुलं असतात. आता पालकांकडे काय पैसे असतं, मग ते काय म्हणतात, पुढे बघूया, आजचा वेळ जाऊ दे. त्यानंतर काय, ज्या आमच्या भगिनी ज्या आहेत त्या घरी असतात, ज्यांना आपण हाऊसवाईफ म्हणतो, जे घर सांभाळतात, त्यांना कामं आटपायची असतात की ही कामं आटवण्यासाठी अशा काही एका गोष्टी ते अवलंबतात, आणि ते गडबड करते, मग ते मूल हट्टी होतं. तुम्ही जसं त्याला देत राहाल तसं त्या मुलाला सवय होते की आपल्याला मिळते म्हणजे मागितलं पाहिजे, आणि मुलं भयंकर हट्टी होतात. ते मग ऐकत नाहीत मुलं, अशी गडबड होते ते मुलांची. आणि इथे पाहिलं तर जास्त करून मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात. हां, आता ह्या मुद्द्यावर तुम्हाला सांगतो मी, कोणाचंच मूल, तुमचं माझं कोणाचंही मूल आपला सल्ला केव्हाच घेणार नाही. हो, खरं. पण तुमचं ते अनुकरण 100% करणार. तुम्ही प्रयोग करू शकता की तुम्हाला बऱ्यापैकी अनुभव असतीलही घरापैकी. बघा, बऱ्याच पालकांना असे अनुभव आहेत. आजच्या काळात मुलांच्या वर्तनावर डिजिटल साधनांचाही मोठा प्रभाव पडत आहे. तर मोबाईल आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे मुलांच्या मनावर काय परिणाम होत आहे? बघा, आता कसं होतं, मुलांना टीव्ही बघायला आवडते, म्हणजे नक्की का आवडतं, टीव्ही बघतात की मोबाईल लोकांना का आवडतं. आता हा थोडा विषय आपल्या मनाशी संबंधित आहे. आता काय होतं, आपलं जे अंतर्मन बाह्यमन कसं काम करतं बघा. अंतर्मनाला आपल्या काय आवडतं, त्याला इमेजेस आवडतात, आवाज आवडतो, त्याला रंग आवडतो, आणि ते वागत जातो आपण. आपल्याला बघा, ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण जास्त करतो. म्हणजे चांगली असू दे की वाईट असू दे, अशी ती हळूहळू सुरुवात होते, आणि ती मला तशी करत जातं, आणि तो अंतर्मनावरती त्या गोष्टींचा बऱ्यापैकी परिणाम होत जातो. मोबाईल, टी व्ही म्हणजे त्याचा वापर जास्त होतो. आता काय झालं, मार्केटला बऱ्याच कंपन्या आहेत. म्हणजे डिजिटल एज्युकेशन आलं, किंवा तुम्ही व्हिडिओ, म्हणजे जसं आपण एखादा समजा तुम्हाला पिक्चर बघितला, मी तर माझ्या लक्षात राहतो, एखादी मूवी बघितली मी लक्षात राहते माझ्या. तशी मार्केटला जसं आता बऱ्याच कंपन्या अशा आहेत की ज्याने असं आपला तुमचा जो सिलेबस आहे तसा डिझाईन केलेला आहे, मूवीप्रमाणे डिझाईन केलेलं आहे, की तुम्ही एखादं पिक्चर जसं बघताय तसं बघून तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यामध्ये एक सुविधा कशी असतात, तुम्ही ते किती वेळा बघू शकता, पुन्हा पुन्हा बघू शकता, सराव करू शकता. मग तसं तुम्ही मुलांना असं एखादं कुठल्या असं असेल तुमच्याकडे, तर तुम्ही ते दिलं पाहिजे मुलांना, की जेणेकरून मुलं मोबाईलवरती थोडा गेम खेळा, आणि तुम्ही वेळेचं बंधन त्यांना ठेवलं पाहिजे की तो एवढा अभ्यास केला पाहिजे. आणि त्यामध्ये अनेक सुविधा असते की तुमच्या मुलाने किती वेळ बघितला आहे तो अभ्यासक्रम, किती वेळा त्याने बघितला आहे, कसा बघितला आहे, ते प्रश्न सोडवले आहेत की नाही, हे सगळं त्याच्यामध्ये असतं. असे भरपूर आता आहे. दुसरी, तुम्ही आता मोबाईलमध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग नावाचं एक फंक्शन असतं. व्हॉइस रेकॉर्डिंग आहे. आता व्हॉइस रेकॉर्डिंगचा कसा तुम्ही उपयोग करू शकता, समजा मला पाढे पाठ करायचे असेल किंवा एखादी स्लोगन पाठ करायचे किंवा सूत्र पाठ करायचे, तर आपण आवाजामध्ये ते रेकॉर्ड करायचं, आणि पुन्हा पुन्हा तुम्ही ऐकू शकता. किती वेळा ऐकू शकता, जेणेकरून काय होईल, तो पाढा म्हणा किंवा तो वर्ग म्हणा, जे किंवा अभ्यासाचं एखादं गणिताचं सूत्र म्हणा किंवा इंग्रजी व्याकरणचे काही जे टर्म्स आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये पाठ होऊ शकतात. तुम्हाला गणितच्या सूत्र वगैरे, विज्ञानची सूत्र आहेत ते पाठ होऊ शकतात. म्हणजे असं पण तुम्ही मोबाईलचा उपयोग करू शकता. पण गडबड काय होते, आपली मुलं मोबाईलच्या गेममध्ये आणि त्या व्हिडिओमध्ये अडकलेली असतात, त्या रील्स बघण्यामध्ये. बरेच काउन्सिलर आहेत, मग तुम्ही असे कोण काउन्सिलर तुमच्या बाजूला कोण आहेत का, मग त्यांच्या तुम्ही संपर्क झाला पाहिजे. किंवा एखादे डॉक्टर जे असतात, ते डॉक्टर लोकांना तुम्ही भेटून त्यांच्यावर संपर्क केला पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलाला सायकॅट्रिस्टकडे नेलात, उपचार करायला घेऊन गेला कुठल्याही डॉक्टरकडे, गैरसमज करून घेता का म्हणे. आपल्या पालकामध्ये बरेचसे गैरसमज आहेत. दोष काढण्यासाठी तुम्हाला मुळापासून विचार केला पाहिजे, मुळापासून तो प्रयत्न केला पाहिजे, मग ते होऊन जातं. भरपूर सेशन होतात आता आपल्याकडे, म्हणजे उन्हाळा सुट्टीमध्ये, दिवाळीमध्ये, नाताळ सुट्टीमध्ये भरपूर सेशन होतात. असे शिबिरं भरलेली असतात, त्यावेळी तुम्ही तसे प्रयत्न केले पाहिजे. बरं, डिजिटल साधनांचा अतिवापर अपायकारक आहे हे लक्षात आलं, तर मुलांशी वाद न घालता संघर्ष टाळून स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी पालकांनी कोणती पद्धत वापरावी? तुम्ही एक वेळेचं त्यांना मर्यादा घातली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं माहिती आहे, मोबाईल वापरू नका असं आपण कोणालाच सांगू शकत नाही. आता ते शक्य नाही आहे, कारण ते एवढं फीड झाले की ते आता पॉसिबलच नाही. मग तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या मुलाला मोबाईल देताना पहिली गोष्ट, आता काय होतं डिजिटलमध्ये, आता मोबाईलमध्ये भरपूर फसवणूक होते. की एखादा मेसेज येतो आणि ते OTP मागतात, आणि मुलं ते खेळण्याच्या नादात फटकन तो OTP देऊन देतात, मग ते पैसे जाणे वगैरे असे भरपूर प्रकार होतात. मग तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे की आपला मुलगा म्हणजे मोबाईल ऑनलाईन आहे किंवा ऑफलाईन आहे, तो कुठला गेम खेळतो आहे ते एक बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तो अभ्यास करतो किती वेळ आणि मोबाईल किती वेळ, हे पण तुम्हाला थोडंसं गणित घालता आलं पाहिजे. आणि मोबाईल ते देताना तुम्ही ठरवून ठेवलं आहे की मोबाईल तुला मी आता किती 6 ते 15 मिनिटात मोबाईल वापर. सुरुवातीला मूल रडणार, तुम्हाला तो मोबाईल देणार नाही, हातपाय आपटणार, जेवणार नाही, हट्ट घालणार, भांडणं होणार.
सुरुवातीला थोडासा पालकांना ताण, जरा संघर्ष थोडासा सहन करावाच लागला त्याला, आणि काय दुसरा पर्याय नाही. मग तुम्ही थोडा मोबाईल काढून घ्यायचा, थोडा वेळ ठेवायचा, परत त्याला द्या. होतं कसं, थेंबे थेंबे तळे साचतात, तसे प्रकार आपल्या मेंदूवरती फीड होत जातात. किती मुलांना माहिती असतं, मी आदळपट केली, रडलो, की माझे वडील की आई मला परत तो मोबाईल आपला देणार आणि परत मी गेम खेळणार. पण ह्या गोष्टी तुम्ही थोड्या टाळल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये होतं कसं, थोडा संघर्ष निर्माण होतो, थोडासा वादांक निर्माण होतो. म्हणून तुम्ही काय केलं, म्हणून तुम्हाला म्हटलं असे युट्यूबला कुठे चांगली व्हिडिओ आहेत का, की अशी कुठली कंपनी आहेत का, की जेणेकरून आपण त्याचा जो स्क्रीन टाईम आहे तो अभ्यासामध्ये कन्वर्ट करू शकू. असे भरपूर असतात की आता ऑनलाईन सेशन घेणारे पण असतात अभ्यासाचे वगैरे, मग त्यावेळी तुम्ही ते बसवलं पाहिजे. पण होतं कसं, पालकांचे अनुभव असे आहेत की मुलगा त्या गोष्टी सोडून गेम खेळतो किंवा रील्स बघतो, अशी गडबड होते. मग आता पालकांनी असं केलं पाहिजे की तुम्ही एक वेळेचं त्यांना मर्यादा घालून दिली पाहिजे, की तुला ही 15 ते 20 मिनिटच मोबाईल वापरायचा आहे, ह्याच्यावर नाही. तुम्ही मोबाईल तो त्यावेळी आठवणीने काढून घेतला पाहिजे. म्हणून मी पालकांना काय सांगतो, तुम्ही ज्या काउन्सिलिंग घेणार, की तुम्ही लहानपणीच काउन्सिलिंग घ्या, की लहानपणी तुम्ही असे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना तुम्ही लहानपणीच भेटा. गडबड काय होते, जेव्हा ते 9वी 10वीला होतं आणि जेव्हा अभ्यासाच्या बाबतीत भरपूर समस्या येतात, त्यावेळी ते पालक असे गोष्टी म्हणजे वेळ निघून गेलेली असते आणि ते खूप कठीण होऊन बसतं. मग ते संघर्ष होणारच तुम्हाला. मग तुम्हाला कुठेतरी वर खाली जरा केलंच पाहिजे. वेळेच्या मर्यादा तुमच्या मुलाला तुम्ही दिल्याच पाहिजे, त्याला आणि काय पर्याय नाही आहे. तर स्क्रीन टाईम कमी केला की अभ्यासासाठी वेळ मिळतो, पण तिथेही एक प्रश्न उरतो, तो म्हणजे अचानक 4 ते 5 तास अभ्यास करण्याचा ताण मुलांना देणे योग्य आहे का? काय होतं बघा, आता समजा आता माझं मूल 10वीला आहे, तर मग मी काय करणार, जागा होतो, अरे माझं मूल 10वीला आहे, परीक्षा जवळ येते, मार्च महिना जवळ येते, फेब्रुवारी महिना जवळ येते. मग आपण कसं करतो, घरात कसं वातावरण होतं तयार बघा. मग ते आई किंवा वडील काय करतात, सुरुवातीला 3-4 तास मुलं आई अभ्यास घेते, पुढचे 3-4 तास वडील अभ्यास घेतात. ती काही गाडी नाही आहे, चालवायची गाडी नाही, ते मशीन नाही आहे. मी 4 तास चाललं पाहिजे, तू 4 तास मशीन नाही. ती एक मानवी शरीर आहे, त्याला हार्मोन्स आहेत, भावना आहेत, विचार आहेत. गडबड काय होते, लहानपणापासून तुम्ही त्याला अभ्यास सवय लावली पाहिजे. म्हणून एक वेळ तुम्ही ठरवून दिली पाहिजे, मोबाईलसाठी तुझी ही वेळ आहे, अभ्यासासाठी तुझी ही वेळ आहे. मुलांचं काय होतं, अचानक 10वीला गेल्यानंतर त्यांना अभ्यास कठीण होऊन बसतो, कारण पूर्ण सिलेबस असतो, वेळेची मर्यादा असते, परत मार्कांची गरज असते. त्यामुळे होतं कसं, ते मूल अभ्यासाला बसलं म्हणजे 15-20 मिनिटं झाली की ते हालचाल सुरू होतं, त्याला जमत नाही. ते म्हणजे सवयच मोडलेली असते, जास्त वेळ बऱ्यापैकी सवय मोडलेली असते. मग तुम्ही काय केलं पाहिजे, 5वी 6वी 7वीला असताना त्याला वेळ दिला पाहिजे. मग आज तुम्ही अर्धा बसवलाय, उद्या 35 मिनिटं, परत 40 मिनिटं, हळूहळू तो टायमिंग वाढवला पाहिजे. त्याचे भाग पेले पाहिजे, सकाळ, दुपार, संध्याकाळ. जसे तुमच्या मुलाच्या शाळेचं वेळापत्रक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला शाळेचं वेळापत्रक, तो किती मैदानात किती वेळ असतो, इतर आपले छंद किती वेळ करतो, आपलं वर्गाला क्लासला किती वाजता जातो, मग तुम्ही तसं ते टायमिंग लावलं पाहिजे. मग आज तो 15 मिनिटं, उद्या 35, हळूहळू 40, 45, हळूहळू तो वेळ वाढायला पाहिजे. अचानक वेळ वाढणार नाही. तुम्हाला किंवा मला किंवा पालकांना जरी आपण बसवलं, सांगितलं त्या 4 तास बसून तुम्हाला पुस्तक वाचायचं आहे, तर कोणी वाचू शकणार नाही. पण सिरियल वगैरे बघतील, कारण ते आपल्यामध्ये आहे भरलंय, सिरियल बघतील, मोबाईल, कारण आपल्या अंतर्मनाला ते सगळं आवडतं. मग आता ह्याच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे बघा, थोडक्यात म्हणजे थोडाफार व्यायाम घेणे मुलांचा, जसं आता योगा आहेत, थोडा व्यायाम आहेत मैदानावरती, म्हणजे मुलांना सराव होत, मुलांना बसण्याची एक ताकद येते, त्या मुलं बसू शकतात. आणि हा टायमिंग जसं तुम्हाला म्हटलं, म्हणजे आपलं मूल का बसत नाही 4 तास, हे तुम्हाला कारण शोधलंच पाहिजे आणि त्याच्यावर तुम्हाला इम्प्लिमेंट्स केले पाहिजे, म्हणजे तो शोध घेतला पाहिजे, त्याची उपाययोजना पण तुम्हाला केली पाहिजे. म्हणजेच अभ्यासात सातत्य महत्वाचं ठरतं. केव्हाही सातत्य महत्व आहे बघा. आणि एक लक्षात घ्या, अभ्यास, शिक्षण अशी एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला मोठं करते आणि कुठलीच गोष्ट नाही. तुम्ही मोठमोठ्या लोकांचे चरित्र काढून बघा, मोठमोठ्या लोकांचा तुम्ही अभ्यास करा, विचार करा. शिक्षणच माणसाला मोठं बनवतं, आणि कोणी नाही. म्हणून पालकांना काय सांगतो बघा, तुमच्या मुलाला तुम्हाला अचिव्हर बनवायचं आहे की लेबर बनवायचं आहे, हा विचार करा, मग तुम्ही जागे होणार. शिक्षण अशी एकमेव गोष्ट मोठी करेल. मग तुम्हाला लेबर बनवायचं आहे की त्याला अचिव्हर, मग तिथून तुमचा प्रवास खरा सुरू होतो. मग पालक खरेच जागे होतात आणि मग ती सुरुवात होते. बरं, अभ्यासाची सवय लागण्यासाठी केवळ वेळ नव्हे तर मनाची तयारीही आवश्यक असते. तर चेतन, अवचेतन आणि सुचेतन मनाचा अभ्यासाशी नेमका काय संबंध आहे? आपल्याला 3 गोष्टी म्हणजे मन, चेतन, अवचेतन. इंग्लिशमध्ये म्हणतात कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, सुपर कॉन्शियस माइंड. जसं की अंतर्मन, बाह्यमन आणि आत्मा, या 3 गोष्टी आहेत.
मग आता काय होतं तुम्हाला सांगतो, आपला अभ्यास लक्षात राहतो म्हणजे नक्की काय राहतो, तर आपल्या ब्रेनमध्ये, आपल्या मेमरीमध्ये स्टोअर राहतो तो. आपल्या मेंदू आपले 2 भाग आहेत, उजवा मेंदू, डावा मेंदू, पुढची बाजू, मागची बाजू. आणि आपल्या मेंदूचे जे कप्पे आहेत, ते प्रत्येक कप्प्यामध्ये वेगळा विषय सेट केलेला आहे. सगळा स्टोअर एक ठिकाणी नाही आहे. अच्छा. म्हणजे वाचन असेल, अवघड गणित, इतिहास, तर्कशास्त्र, संगीत म्हणा, व्यायाम विज्ञान, सोपं गणित, अंकगणित, ह्या जे विषय आहेत ना, भूमिती म्हणा, या सगळ्यांचा विषय काय वेगळा वेगळा आहे. मग आता चेतन अवचेतन मनाचा महत्त्वाचा विषय कसा आहे, जर आपलं सबकॉन्शियस माइंड जर काम करत असेल, जे कसं आहे अंध आहे, ज्याला काही दिसत नाही, बाह्य मन जसं सांगेल तसं ते फिटिंग करत जातं. त्याचा आकार मोठा आहे. म्हणजे समुद्रामध्ये समजा जर एखादा आपण बर्फाचा गोळा टाकला तर तो 70% पाण्याखाली असतो आणि 30% वर असतो, तसा तो आकार आहे थोडक्यात. मग काय होतं, त्याच्यामध्ये प्राणायाम केलं पाहिजे. आता प्राणायाम कुठले कुठले, अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, भस्त्रिका आहे, आणि ओंकार गुंजन आणि भ्रामरी, हे 4-5 गोष्टी तुम्ही केले पाहिजे. मग त्याचे 2-2, 3-3 मिनिटं जरी केला तरी चालेल. काही दिवसांनी तुमच्या एक लक्षात येईल की तुमचं आज्ञाचक्र काम करायला लागलं आहे. आणि जसं तुमचं आज्ञाचक्र काम करतं तसं तुमची मेमरी, तुमची स्मरणशक्ती वाढत जाते आणि तो अभ्यास लक्षात राहतो. आपल्या शरीरावरती चेतन अवचेतन व सुचेतन मनाचा बऱ्यापैकी परिणाम होतो. हा परिणाम म्हणजे आपला उपयोग मेमरीसाठी होतो, म्हणजे अभ्यास आपल्या लक्षात राहायला सुरू होतो. मग जसं आपण इंग्रजीमध्ये एक मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन म्हणून एक विषय आहे, लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन आपण जसं कॅल्क्युलेशन करू तसा, त्याच्यामध्ये फाईन मोटर आणि ग्रास मोटर, त्याशिवाय फाईन मोटर अतिशय महत्त्वाची आहे. फाईन मोटर तुमची ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुमचं जे आज्ञाचक्र आहे की तुमची जी मेमरी आहे ती बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होते आणि तुम्ही काम करायला सुरू करतं. पण त्याच्यासाठी थोडीशी वयाची मर्यादा आहे. त्या मुलाचं वय 4 वर्ष ते 14 वर्ष, 15 वर्ष, 16 वर्षापर्यंतच होतं, नंतर होत नाही ते. पण नंतर तुम्ही प्राणायाम घेतला तर थोडाफार परिणाम होतो की थोडं आपलं माइंड कंट्रोल होतं. बरं, मग अभ्यास करताना अनेक मुलांना झोप येते, याबाबत पालक चिंतित असतात. तर अभ्यासाला बसल्यावर झोप येते याचा सकारात्मक उपयोग कसा करता येईल? लक्षात घ्या, मी ज्या सेशन घेतो ना मुलांचे, त्या मुलांना मी काय विचारतो की जगातली अशी कोणची गोष्ट आहे म्हणजे जास्त नशा आहे, तर मला वेगळी नावं सांगतात. त्याने मला काय सांगतो, सगळ्यात जास्त नशा असलेली गोष्ट म्हणजे अभ्यासाचं पुस्तक. उघडलात की झोप येते, म्हणजे ते अगदी नशा असते. मग ते होतं कसं, आता बऱ्याच जणांना बघा, म्हणजे अभ्यासासाठी कोणाला आवडत नाही, अभ्यास आवडत नाही. एखादा असं 10 पैकी अशी 4 मुलं असतात, 2-3 मुलं असतात ज्यांना अभ्यास आवडत. मी पालकांना मी काय सांगतो, बघा आपली ही पुरातन पद्धत आहे की झोपेमध्ये अभ्यास करावा. काही लोकांना खरं वाटत नाही, पण ॲक्च्युली खरं आहे. पण पद्धत कशी आहे की ते मूल शवासनामध्ये झोपलं पाहिजे. शवासनामध्ये त्या मुलाला झोपवायचं. आणि योग निद्रा म्हणून जो प्रकार आहे, आता ते योगामध्ये बऱ्याच जणांना माहिती आहे की योग निद्रा हा प्रकार काय, याची ताकद काय आहे. ते झोपेचे पण प्रकार आहेत. त्यापैकी योग निद्रा असा एक प्रकार आहे, झोपेचा तो प्रकार आहे. त्यामध्ये तुम्ही पूर्ण झोपायचं नाही आहे, शांत पडून राहायचं आहे, डोळे बंद ठेवायचे, शवासनामध्ये झोपायचं आहे. पूर्ण बॉडी तुम्ही सैल सोडायची, पूर्ण सैल बॉडी, पूर्ण आपल्या शरीरावरचा ताण काढून घ्यायचा आहे. तुम्ही शांत झोपायचं आहे. मग तुम्ही काय करायचं, तुम्ही जे पाठांतर करताय किंवा समजा तुम्ही एखादं रेकॉर्डिंग करताय, तर तुम्ही रेकॉर्डिंग ऐकला तो वेल अँड गुड, अगदी छानपैकी. मग तुम्ही हेडफोन जर कानाला लावून शांतपणे ते ऐकलात, परत जर ऐकलात, तुमचं ते लक्षात राहतं. आपण जेव्हा झोपायला जातो ना अंथरुणावर, ते लगेच झोप लागत नाही. आपण अर्धा-पाऊण तास असं त्यात आजच्या पूर्ण ऑटोमॅटिक ते रिसायकल सुरू होतं. सगळं आपल्या पूर्ण दिवसाचं आहे ना, ते सगळं आपल्याला आठवतं. मग आपण गाढ झोपेत होतो आणि गाढ झोपेत आपण अचानक झोपून उठत नाही, सावकाश उठतो. म्हणजे 3 अवस्था आहे झोपेच्या. मग त्यावेळी जर तुम्ही योगने त्या मुलाला झोपवलं ना शांत, आणि त्याला त्या कानावर पडत राहिलं पाहिजे, मग त्याचं अंतर्मन बाह्यमन दोन्ही काम करायला सुरू करतं. अंतर्मन बऱ्यापैकी जागृत होतं, ऐकत जात. बरं तुम्ही बघितलं असेल ना, एखादी घरात झोपलेली असेल, आपण काहीतरी बोलतो का शोधतो, ती व्यक्ती झोपेतच सांगते अमुक ठिकाणी ठेवलेली वस्तू, अमुक ठिकाणी असं आहे. म्हणजे आपण लगेच झोपत नाही. खूप मोठी ताकद आहे योगनिद्रेमध्ये, प्रचंड ताकद आहे. पण त्याचा तुम्ही कसा वापर केला पाहिजे हे ते एक प्रशिक्षण आहे. तुम्ही पुस्तकं वाचून दाखवली पाहिजे पालकांनी, किंवा तो असा एखादा व्हिडिओ लावला पाहिजे किंवा ते रेकॉर्डिंग लावलं पाहिजे, जे तुम्हाला समजत नाही ते, मग ते होऊन जातं. झोपेत तुम्ही असं करू शकता. ही पुरातन पद्धत आहे आणि अगदी इफेक्टिव्ह आहे बऱ्यापैकी. बरं, अभ्यास योग्य पद्धतीने केला तर तो कंटाळवाणा राहत नाही. तर अभ्यासाची शास्त्रीय आणि परिणामकारक प्रक्रिया नेमकी कोणती? माझ्या माहितीप्रमाणे जे आम्ही असं ट्रेनिंगमध्ये बघितलं, त्यामध्ये 2 पद्धती असतात. एक PMT आणि GSP म्हणून पद्धत आहेत. GSP म्हणजे काय, G म्हणजे ग्रास्पिंग, S म्हणजे सेल्फ स्टडी, आणि P म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन किंवा तुमचं परफेक्शन असं म्हटलं तरी चालेल. ग्रास्पिंग, सेल्फ स्टडी आणि प्रेझेंटेशन, या 3 गोष्टी. PM म्हणजे परफेक्शन, M म्हणजे मेथड, आणि T म्हणजे टाइम मॅनेजमेंट. P म्हणजे परफेक्शन किंवा पोर्शन म्हटलं तरी चालेल. PMT पोर्शन, मेथड आणि टाइम. तो पोर्शन किती वेळ संपला पाहिजे याची तुम्ही एक पद्धत लावून ठेवली पाहिजे, आणि तो किती वेळ, अशी पद्धत तुम्ही लावून ठेवलात की ते PMT पद्धतीप्रमाणे होऊन जातं. पोर्शन, मेथड,
टायमिंग म्हणजे बरोबर होऊन जातं. समजा आता मला एक धडा वाचायचा आहे, तो किती वेळात मी वाचणार, किती वेळा वाचणार, हे तुम्ही टायमिंग लावलात किती होऊन जातं. अशा 2 पद्धती आहेत. बरं, अभ्यासाची पद्धत जशी महत्वाची आहे तसंच अभ्यासाचं वातावरणही महत्वाचं असतं. अगदी तर बरोबर. त्या अभ्यासाची वेळ, दिशा, प्रकाश आणि जागा यांना किती महत्व आहे सर? बघा मॅडम, जगातील सगळ्यात मोठं मॅग्नेट आपली पृथ्वी आहे, हो. हे लक्षात घ्या. पालकांना मी काय सांगतो, बरं पालकांना मी माझ्या काउन्सिल मी काय सांगतो, सगळ्यामध्ये तुमच्या मुलाची अभ्यासाची खोली, तुम्ही मुलाला अभ्यास कुठे बसवता ते योग्य दिशा, वेळ आणि प्रकाश. काय का होतं, समजा तर एकच बल्ब असेल आणि तो लांब आहे बल्ब, तर तुमच्या अभ्यास करताना डोळ्यावर ताण येतो. म्हणून जास्त प्रकाश पाहिजे. म्हणजे थोडक्यात 2 लाईट हवेत आणि तो लाईट मला त्या मुलाचा अभ्यास करताना जवळ पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो काय वाचतोय का त्याचा पूर्ण प्रकाश पडला पाहिजे. काय पालकांची गडबड काय होते, एकच बल्ब असतो, तसं नाही करायचं. तुम्हाला वाटतंय बाबा बिल येत असेल तर तुम्ही एक लाईट नंतर बंद करू शकता. अभ्यासाची तुम्हाला अशा 2 ट्यूब लावल्या पाहिजे, ज्या समोरासमोर असाव्यात की लेफ्ट राईटला असाव्या, उजवीकडे डावीकडे, जेणेकरून प्रकाश पडतो. पूर्व दिशेपासून अभ्यास का केला पाहिजे की आपल्या उजवीकडे आणि डावीकडे उत्तर दिशा किंवा दक्षिण दिशा येतात. सध्या माझ्यातून पूर्वेकडे असतो, डावीकडे माझ्या उत्तर दिशा येईल, पूर्वेकडे उत्तरेकडे माझ्या दक्षिण दिशा. म्हणजे आपला जो उजवा मेंदू आणि डावा मेंदू आहे ह्या ठिकाणी ब्लडचा फ्लो वाढतो आणि तुमच्या मेंदूला जास्त रक्तपुरवठा, तुमचा तो विषय लक्षात राहतो, तुमचा अभ्यास चांगला, तुम्हाला कंटाळवाणा होत नाही. एकच जागा का असावी की आपलं जे ब्रह्मांड आहे ते थिंकिंग प्रोसेसवर काम करतं, विचारांवरती काम करतं, म्हणजे आपण थॉट ऑफ प्रोसेस म्हणतो इंग्लिशमध्ये. त्यावेळी तुम्ही एकच वेळ ठेवली पाहिजे. मग तुम्ही 5 ते 7 करा की 5 ते 8, एकच जागा आणि बरोबर प्रकाश ठेवला, हे मग त्याच्या मागचं कारण आहे. म्हणजे हा अनुभव तुम्ही घेऊन बघा. तुम्ही तसं टाइम टेबल सेट करा, सोमवारपासून ते शनिवार, रविवारी अभ्यास करू नका. मी मुलांना सांगतो पालकांना, सोमवार शनिवारपैकी पूर्ण टाइम टेबल तुमचं असं एक टाईट असलं पाहिजे. संडे फक्त एन्जॉय करा, काहीही करू नका, मस्त तुम्हाला जे वाटेल ते मजा करा, खा प्या, जे काय करायचं असेल, मोबाईल व्हॉट एव्हर जे तुम्हाला वापरायचं ते वापरा. म्हणून अभ्यास करताना दिशा, वेळ आणि प्रकाश अतिशय महत्त्वाचं आहे. बरं, मुलांची मानसिक क्षमता ओळखण्यासाठी काही चाचण्या किंवा उपाय आहेत का? आता जी आपली मुलं आहेत ना, ती खरोखर भाग्यवान आहेत. का? कारण आता बाजारामध्ये, मार्केटमध्ये बऱ्याचशा चाचण्या अवेलेबल आहेत. जसं तुम्ही DMIT IQ टेस्ट करू शकता, ज्याचं लॉंग फॉर्म आहे डर्माटॉलॉजी मेंटली इंटेलिजंट टेस्ट. या टेस्टमध्ये काय समजतं की तुमच्या मुलाचं पूर्ण म्हणजे ब्रेनचं पूर्ण मॅपिंग होतं त्याच्यामध्ये, म्हणजे लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन कसा काम करतो, त्या मुलाचे छंद कोणते आहेत, 10वी-12वी नंतर तो कुठली साईड घेईल, त्यानंतर त्याची अभ्यास करण्याची पद्धत असते, म्हणजे ऐकून लक्षात ठेवतो, बघून लक्षात ठेवतो की ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर त्याचं फाईन मोटर, ग्रास मोटर कशी काम करते, आपली 10 बोटं कशी काम करतात, हे पण त्याच्यामध्ये समजते, पूर्ण मॅपिंग असतं. असे भरपूर टेस्ट आहेत, IQ टेस्ट आहे. त्याला तुम्ही असं केलं पाहिजे, म्हणजे तुमच्या लक्षात येतं की आपल्या मुलाचा ॲक्च्युली कल म्हणजे ॲप्टिट्यूड, कल त्याचा कोणत्या दिशेकडे आहे हे त्याच्यामध्ये समजतं. म्हणून या टेस्ट पण तुम्ही केल्या पाहिजे. काय होतं, मी पालकांना इन्स्टिट्यूट का म्हणजे आग्रह गात असतो की टेस्ट करायचा. तुम्ही 10वी-12वी नंतर मुलाचा छंद शोधता की ग्रॅज्युएशन होतं आणि कुठेच काय तुम्हाला लग येत नाही, मग तुम्ही टेस्ट शोधता आणि परत तुम्ही मग त्या दिशेने परत प्रवास करता. त्यापेक्षा लहानपणापासून तुम्ही शोधा ना तुमच्यात काय छंद आहे, मी 10वी कुठली साईड घेईन, माझा ब्रेन कशासाठी डेव्हलप आहे, तसं तुम्हाला ते शोधता आलं पाहिजे. मुलांमध्ये मल्टी टॅलेंट असावं का? मॅडम, मुलामध्ये मल्टी टॅलेंट असू नये का असू नये तुम्हाला सांगतो. समजा आता माझा मुलगा 5वीला आहे, मी त्याला 4 गोष्टी शिकवतोय. स्विमिंग आता तो पोहायला शिकतोय. पोहताना होतं कसं माहिती आहे, पोहणं आपल्याला गरजेचंच आहे, पोहलं पाहिजे, हा ठीक आहे, म्हणजे शिकलंच पाहिजे, सगळ्यांनी आलं पाहिजे. पण माझा मुलगा सकाळी क्रिकेट खेळतो, दुपारी हॉकी खेळतो आणि संध्याकाळी तबला वाजवतो, रात्री गायन करतो. हे मी कितपर्यंत करू शकेन? 9वी-10वी करू शकणार नाही ना. 10वी-4वी मध्ये कसं होतं, अभ्यासाची घाई असते ना, तर मी 12वीला सायन्स घेतलं की इतर घेतलं की आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर मी हे करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही 2 गोष्टी केल्या पाहिजे, एक छंद आणि तुमचं एक उदरनिर्वाहाचं साहित्य, 2. मग तुम्ही नोकरी करा, व्यवसाय करा, काही करा. दुसरा छंद, मग तो काही तुम्ही करा, मग तो एकच गोष्ट करा. कुठले वाद्य वाजवा, तुम्ही कुठलाही गेम खेळा, काय एकच 2च गोष्टी करायच्या आहेत, तुमचा उदरनिर्वाह आणि तुमचा छंद, 2च गोष्टी. आजच्या संवादातून एक गोष्ट स्पष्ट होते, सुजाण पालकत्व म्हणजे केवळ शिस्त लावणे नव्हे, तर मुलांचं मन समजून घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि अभ्यासाला ओझं न बनवता आनंददायी करणं. योग्य वातावरण, शास्त्रीय पद्धत आणि पालकांची सकारात्मक साथ यांच्या जोरावर प्रत्येक मूल स्वतःच्या क्षमतेनुसार प्रगती करू शकते. हीच पालकत्वाची खरी दिशा आणि भविष्यातील सक्षम पिढीची खरी गुरुकिल्ली आहे. तर सर, तुम्ही इथे आलात आणि खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली, त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि श्रोत्यांतर्फे आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.